नमस्कार, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण PYQ बघणार आहोत. ओके सर, हे PYQ 2 बार सर GW सर विचारलेलं आहे. ओके, एक सिंपल सर भौतिकशास्त्र म्हणजे आपला फिजिक्सचा सर 11th क्लासचा एक सिंपल न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. हे सर बॅक टू बॅक 2 बाऱ्यामध्ये 2003 ला आणि 2010 ला सर पेपरला विचारला होता सर हा क्वेश्चन. ओके, GW ला बोलू हा या ना हा सर. तर बघा थोडंसं क्रिटिकल आहे सर, पण आपण सर सिंपल सर वेगळं त्याला सॉल्व्ह करूया या क्वेश्चनला. ओके, तर बघा सर हा क्वेश्चन असा आहे की बॉडी ऑफ मास काय बाय बॉडी ऑफ मास 40 kg is climbing vertical pole at a constant speed if the coefficient of friction between his palm and the pole is 0.8 and g is equal to 10 meter per second square. The horizontal force that he is applying on the pole is. तर काय बघा सर, हा GW चा जीच्या सेक्शन मध्ये सर सिंपल क्वेश्चन आहे, क्रिटिकल आहे बट सिंपल आहे. ओके, तर बघा सर एक बॉडी आहे, त्याचं बॉडीचं मास आहे 40 kg म्हणजे एक पर्सन आहे, म्हणजे सर एक व्यक्ती आहे. तर त्या व्यक्ती सर मास आहे 40 kg. आपण सर डायग्राम ड्रॉ करू आणि समजू सर क्वेश्चन काय. ओके सर, एक मास आहे, एक पर्सन आहे. ओके, एक पर्सनचं मास सर आपल्याला दिले बघा जी किती सर जी 40 kg आपल्या एका पर्सनचं मास दिलेलं आहे आणि सर तो पर्सन पोल वर सर चढत आहे. काय सर बघा, तो जो पर्सन आहे का सर जी, तो सर पर्सन पोल वर अशा प्रकारे सर चढत आहे. बोलो हा यांना इथं पर्सन. ओके, इथं काय सर पर्सन, हे सर मास आपला 40 सर किलोग्राम दिलेलं आहे. बोलो हा यांना हा सर. आणि सर तो मनुष्य प्राणी 40 kg वस्तुमानाचा सर जी वरी चढत आहे वर्टिकल मध्ये. ओके सर, हा पूर वर्टिकल आहे. ओके, यस ऑर नो? यस सर. आणि सर वरी सर फोर्स लागत आहे आणि सर खाली MD सर लागत आहे. बोलो हा यांना हा सर. आपलं सर 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर दिलेला आहे आणि सर जे आपला या पोल आणि जो का मनुष्य प्राणी का सर हे मासे का सर आपल्या 40 kg मनुष्याचं तर त्यामुळे जे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे कसं पाल मधलं आणि त्या पोल मधलं सर आपलं ते म्यू इज इक्वल टू 0.8 सर दिलेलं आहे. बोलो हा यांना हा सर. तर बघा इकडं फोर्स लागत आहे F इज इक्वल टू. ओके ओके सर. ओके, आणि या बाजूचं नॉर्मल लागत आहे. तर बघा या क्वेश्चन मध्ये सर आपला फोर्स सर फाइंड करायची आहे. सर काय करते फाइंड फोर्स सर आपल्याला फाइंड करायची आहे. कुछ बात समझ में आई का नाही आई? एक वाक्य लास्ट. मनुष्य सर जी सर काय करलो तो पोलवर चढत आहे. ओके, त्या माणसं वजन तर 40 किलोग्राम आहे, खाली MG लागत आहे, इकडे सर फोर्स लागत आहे, इकडे सर नॉर्मल लागत आहे. आणि सर ते जे पोल आहे का त्या पोल मधलं आणि त्या माणसाच्या हातामधलं जे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे का सर जी ते 0.8 आपला सर दिलेलं आहे आणि सर आपला F सर आपला फाइंड करायचं आहे. ओके, अच्छा कोई बात दिमाग में? ओके सर, लिखेंगे यहाँ फॉर्मूला. ओके, लिहायचं बघा देअरफॉर मध्ये F इज इक्वल टू म्यू N इज इक्वल टू mg. बोलो हाँ या ना. द फॉर्मूला ऑफ फिजिक्स हम पढ़ा रहे फिजिक्स. F इज इक्वल टू म्यू N इज इक्वल टू mg. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये आपला सर नॉर्मल और फोर्स सर फाइंड करायची आहे. फोर्स सर ह्या बाजूला लागत आहे आणि नॉर्मल सर या बाजूला लागत आहे. यस ऑर नो? यस सर. पर्सन आहे सर जी इकडे फोर्स लागली आणि इकडे नॉर्मल लागले. तर लिहायचं बघा नॉर्मल इज इक्वल टू मध्ये mg बाय म्यू. यस ऑर नो? यस सर. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये N इज इक्वल टू मीन्स नॉर्मल इज इक्वल टू लिहायचं बघा mg चं व्हॅल्यू काय दिली 40 दिली. ओके, 40 kg तर त्या मनुष्य प्राण्याचं मास आपला दिलेला आहे मीन्स पर्सन ऑफ मास 40 इंटू जी की व्हॅल्यू हम किती दी है 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लिहायचं बघा 40 इंटू 10 बाय म्यू मीन 0.8. लिहायचं बघा 0.8. बोलो हाँ यांना हा सर. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये N इज इक्वल टू मीन्स नॉर्मल इज इक्वल टू और फोर्स इज इक्वल टू. यहाँ पे हो गया इसका कार्यक्रम, यहाँ पे आ गया 15. बोलो हाँ यांना हा सर. लिहायचं बघा 50 इंटू 10 लिहायचं बघा इज इक्वल टू मध्ये 500 न्यूटन. यस ऑर नो? यस सर. आपण तर चालू त्याला N इज इक्वल टू 500 न्यूटन अशा प्रकारे F इज इक्वल टू 500 न्यूटन. बोलो हाँ या ना हाँ सर. बादशाह को दिमाग में सिंपल क्वेश्चन था भाई साहब, कोई रॉकेट साइंस नहीं था, सिंपल था. ओके, बादशाह को दिमाग में इस तरह से होगा इसका आंसर. ओके, आपको जर काय फॉर्म्युला वापरला F इज इक्वल टू म्यू N इज इक्वल टू mg. लिहायचं बघा N इज इक्वल टू mg बाय म्यू. आपण ठेवा व्हॅल्यू आन्सर येणार सर 500 न्यूटन मीन्स नॉर्मल अँड किंवा ऑर मध्ये बघा फोर्स 500 न्यूटन मीन्स 500 न्यूटन. बादशाह को दिमाग में.